श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर महाशिवरात्रीच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज ना आम्ही जाणार आहोत चांदवडला. तर तिथं कोणकोणत्या देवांचं दर्शन होतं ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि आम्ही आता ग्रुपनी चाललेलो आहोत. तर चला आता भेटूया आपण तिथं गेल्यानंतर. घंटा वाजतो मंजूळ ऐका रुक्मिणी घंटा वाजतो मंजूळ. तर आता ना आम्ही म्हणजे चांदोडला जवळजवळ आलेलो आहोत आणि मस्त असं इथे ना गाणे वगैरे म्हणत आम्हाला कधी चांदोड आलं तेच कळलं नाही. तर आता इथे ना आम्ही महादेवाच्या चंद्रेश्वर महादेवाच्या दर्शनाला चाललेलो आहोत आणि इथं खूप मोठा घाट आहे. तर खरंच भीती वाटते, खूप गोल गोल असं बिंगल्यासारखं होतं तिथं. आणि तिथलं जे आता पाऊस नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं आहे ना वातावरण हे होतं. जरी पावसाळ्यात जर तुम्ही गेला तर खरंच खूप बघण्यासारखं आहे तिथं. आणि गर्दी पण खूप होती, पण दुपारनंतर जास्त गर्दी झाली होती. आम्ही सकाळी तरी आम्हाला 11 11:30 वाजले होते, तर गर्दी काही एवढी नव्हती. आणि इथं बघत तर तुम्ही सारखे म्हणजे जे रस्ता आहे तो चालूच आहे आणि इथं चढ पण खूप होतं. तर म्हटलं चला तुमच्याशी तो व्हिडिओ थोडा शेअर करावा. तर इथं हे आजूबाजूचं वातावरण तुम्हाला दिसत असेल. खालीही गाव आहे आणि वरती खूप छान अशी सुविधा होती, जे फराळ वाटप वगैरे ते सर्व होतं तिथं. तर आम्ही आता पोहोचलेलो आहोत. आता कुठं जायचं आपल्या दर्शनाला? चंद्रेश्वर महादेवाला जायचं आहे. तर आता आम्ही सर्व आलेलो आहोत. तुम्हाला दाखवते कोण कोण आहे ते. आमच्या सर्व गावातल्याच बायका आहेत, दिसत असतील तुम्हाला, सर्वजण आहे. तर चला तर बघा भरपूर म्हणजे आज आहे ना महाशिवरात्रीमुळं सर्वजण आलेले आहेत. आणि त्या तिकडे बघा त्या डोंगरावरती किती वरती मंदिर बांधलेलं आहे. तुम्हाला झूम करून दाखवते मी. बघा खरंच एक कलाच असते की नाही ती. तर चला तिथलं मंदिर कसं आहे ते तुम्हाला मी तिथं गेल्यावरती दाखवते. आता इथे ना जी खाली आहे ना तिथे चप्पल वगैरे काढल्यानंतर आम्ही बारी लावण्यासाठी वरती चाललो होतो. तर जवळच म्हणजे 9-10 पायऱ्या चढल्यानंतर ना आपल्याला बारी लावण्यासाठी वरती जायचं होतं. तर आम्ही आता तिकडेच चाललो होतो. तर इथं मेन गाभाऱ्यात आलो होतो, पण इथे ना मध्ये आतमध्ये दर्शनच म्हणजे दर्शन करायला डोकं पण टेकून दिलं नाही. तर चला निघा चला चला, त्यामुळं आम्हालाच म्हणजे जी पिंड आहे ती व्यवस्थित बघायला भेटली नाही. त्यामुळं तुम्हाला तर शूट करायचं काही विशेष नाही, कारण तिथं मोबाईल अलाउड नव्हता. तर इथे ना बाहेर खूप छान अशी रांगोळी काढलेली होती, म्हणजे अप्रतिम अशी रांगोळी होती. आणि इथं मग आता मध्ये निघालं, म्हटलं डेअरिंग करावी, पण नंतर म्हटलं नको, आपला मोबाईल जमा झाला तर काय करायचं. मग डेअरिंग शेवटी कॅन्सल केली. आणि इथं मग नंतर बाहेर आलो. बाहेर समोर तिथं एक छोटंसं मंदिराचं काम चालू आहे, तिथं थांबलो. आणि तुम्ही बघत असाल तर गर्दी खूप होती, पण त्यामुळं सुविधा खूप छान होती. मंडप वगैरे टाकला होता, त्यामुळे ऊन लागायचा काही प्रश्नच नव्हता. आणि मंदिराचं बांधकाम तर खरंच एकच नंबर होतं, बघत असाल तुम्ही. आणि त्याच्यानंतर आहे ना पाठीमागच्या साईडने एक पिंड वगैरे आहे, तर तिथेही जाऊन आम्ही ना तिथं अभिषेक वगैरे केला आणि मग नंतर जी पूजा आहे ती केली. तर आपण जेव्हा खालून येत होतो ना तिथं केळी आणि राजगिऱ्याचे लाडू आणि साबुदाण्याची खिचडी वाटप चालू होती. आणि इथं वरती आल्यानंतर ना गुळ शेंगदाणे देत होते. आणि म्हणजे ना तिथलंच एक कॉलेज आहे SNG म्हणून, तिथले मुलं जे आहे ते इथं म्हणजे ना आपलं श्रमदान करत होते. भरपूर जण असे श्रमदान करत होते तिथं. आणि आता तुम्हाला सांगितलं की जी मध्ये मूर्त होती ना तिच्यात दर्शनच म्हणजे व्यवस्थित असं झालं नाही. एवढ्या लांबून आपण जातो
आणि दर्शन झालं नाही का मग असं वाटतं की काही उपयोगच झाला नाही. तर शेवटी ना मग इथं बाहेर जी पिंड होती ना आम्ही ना तिथं सर्वजणांनी मग छान अशी निवांत पूजा केली आणि मग आम्हाला फराळ करायचं होतं. तर काहींनी घरूनच फराळाचं डबे वगैरे आणले होते, कारण आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो आणि असं माहीत नव्हतं की तिथं जे फराळ आहे ते भेटतं. मग आम्हाला जे भेटलं होतं ते आणि काही सोबत आणलेलं होतं ते मस्त छान असं आहे ना, म्हणजे पहिल्यांदा महाशिवरात्रीचा असा आनंद आम्ही सोबत सर्वांनी घेतला. तर इथं तुम्हाला दिसत असेल सर्वांचा अभिषेक चालू होता आणि बघा इथं छान असं आम्ही मस्त इथं फराळ करायला बसलो होतो आणि इथंच आमच्या गावची एक मुलगी दिलेली होती. तर तीही भेटायला आली होती आणि मग तिने आम्हाला घरी चहा प्यायला बोलवलं होतं. तर आम्ही चहा प्यायला पण गेलो होतो, पण तिथला काही शूट आम्ही घेतला नाही. मग नंतर आहे ना आता इथं आम्ही फराळ वगैरे केल्यानंतर आता आम्हाला जायचं होतं इच्छापूर्ती गणेशाला. तर तिथलाही मी तुम्हाला शूट दाखवणार आहे. तर मस्त आता इथं गप्पा मारत मारत आम्ही जो फराळ आहे ते केलं होतं आणि असा आनंद घ्यायला खरंच भारी वाटतं. तर बघा आता इथं काहींचं झालं होतं, काहींचं चालू होतं. तर आता आपण निघालो होतो जिथं गाडी लावली होती ना तिकडं जायचं होतं, पण बापरे इतकं म्हणजे यायच्या वेळेस ना उतार होतं तर काय वाटलं नाही, पण जायच्या वेळेस तर ऊन खूप होतं आणि म्हणजे 12-12:30 वाजले होते आणि उन्हामुळं खरंच डोकं पण दुखायला लागलं होतं. कारण 12:30चं ऊन कसं असं तुम्हाला माहीत आहे. आता मार्च चालू होणार आहे म्हटलं ऊनही आता बऱ्यापैकी कडकच पडायला लागलं आहे. आणि इथं इच्छापूर्ती हे जे गणपती बाप्पाचं मंदिर आहे इथे ना चतुर्थीच्या दिवशी दर चतुर्थीला इथं यात्रेसारखं असतं आणि इथे ना आपल्याला एक इथं धागा असतो तो तिथं बांधायचा आणि आपली इच्छा सांगायची आणि आपली इच्छा इथं या ज्या गणपती बाप्पा आहे इथं पूर्ण होती. तर खरंच खूप लांबून इथं भाविक येतात. तर आता इथं चपला वगैरे काढल्यानंतर आम्ही चाललो होतो दर्शनाला. तर इतर काय आम्हाला रांग वगैरे काही लावावं लागली नाही आहे. तर बघा तुम्ही इथं म्हणजे जे भाविक तिकडे दर्शनाला येतात ना रेणुका मातेच्या म्हणा किंवा आपल्या शंभू महादेवाच्या म्हणा, तर ते इथं दर्शनाला केल्याशिवाय जातच नाही. हा एक म्हणजे भाग्य आहे की चांदोडमध्ये गेल्यानंतर आहे ना आपल्याला 2-3 देवांचं दर्शन भेटतं. आणि इथंही काय शूट करूनच येत नव्हते. ते म्हणले की बाहेर जा आणि बाहेर गेल्यानंतर सर्व माणसामध्ये येतात त्यामुळे शूट काही घेताच येत नाही. तर मग इथंही दर्शन झालं, जेवढं जमेल तेवढं केलं. आणि इकडं तुम्हाला जर बघायचं सगळे म्हणजे डोंगर दिसतात. आणि आता तर म्हणजे उन्हाळ्याचं सावट आहे त्यामुळं हिरवळ नाही आहे, पण मग आहे ना पावसाळा जर असला तर खरंच हा देखावा म्हणजे खूपच भारी असतो. तर आता तिथलं दर्शन झाल्यानंतर आम्ही आलेलो आहोत रेणुका मातेला. तर इथं रेणुका मातेचं आहे ना म्हणजे जे 3.5 फीट आहे त्यापैकी एक आहे इथं. तर रेणुका मातेचं दर्शन घेतलं आणि खरंच हे ना एकदम जुनं असं इथलं जे काम आहे ना ते आहे आणि गेल्यानंतर खरंच मन रमतं. आणि तिथं आहे ना म्हणजे पूर्ण दगडात बांधकाम केलेलं आहे आणि तिथं मध्ये गेल्यानंतर आहे ना खूप छान असं राजवाडा कसा होता जुना तसं फील होतं तिथं आणि पूर्ण असं थंडगार तिथं आहे. तर पहिले ना समोर दर्शन भेटायचे, पण आता आहे ना त्याला आतमधून केलेलं आहे त्यामुळं गर्दी जास्त होत नाही. आणि आता इथे ना आम्ही तोंड हातपाय धुतले होते आणि मग म्हटलं आता देवीच्या दर्शनाला जायचं आहे. तर तिथंही बारी लावावं लागणार होती, पण जास्त काही लावावं लागलं नाही, 15-20 मिनटं लावली आणि मग आता दर्शन आमचे झालेले आहे. तर इथं बघू शकता आम्हाला तिथं अहिल्याबाई होळकरांचा जो वाडा आहे तो बघायला जायचं होतं, पण वेळ पण झालेला होता आणि तिथं असं म्हणतात की बघण्यासारखं म्हणजे असं जास्त काही तिथं राहिलेलं नाही आहे. तर खरंच असं जुनं जे राजे महाराजे होते ना त्यांचं काम बघायला म्हणजे ते कसं राहत असतील त्यांचं म्हणजे जे कुठं उठले कुठं बसले ते बघायला भारी वाटतं. तर बघा एकदम गुहेसारखं इथं आहे आणि कडाने असे देवदेवता आहेत. बघा तुम्ही वरती पूर्ण असं दगड आहे, जसं आपल्या स्लॅब आहे ना त्या स्लॅबपेक्षाही त्याची जी रचना आहे ती वेगळीच केलेली आहे. इथं महादेवांची पिंड आहे, नंदी होते आणि इथं छोटे छोटे जे मूर्त्या आहेत त्या देवांच्या होत्या. तर इथंही गुरुजी काय म्हणत होते फोटो काढू नका बाहेर जा. आमचे तर हालच करून टाकले. यूट्यूबर म्हटलं तर तिथं जाऊन उपयोगच झाला नाही आमचं, कारण मध्ये ते फोटोच काढून देत नाही तर त्याच्यामुळे तुमच्याशी काही शेअरच करता आला नाही. पण तुम्ही जर गेले तुम्हाला थोडीशी जी माहिती आहे ती भेटेल की कशाप्रकारे कुठं कुठं जायचं ते, म्हणून त्यासाठी तुम्हाला मदत व्हावी आणि आम्हाला एक आठवण राहावी म्हणून हा व्हिडिओ मी थोडा शूट घेतलेला आहे. तर बघा तुम्ही आता इथनं दर्शन घेतल्यानंतर देवीच्या गाभाऱ्यातून बाहेर आल्यानंतर छान असं आपले महाराजे कसे चालत जायचे तशा प्रकारे अशी कमाने टाईप होतं ते आणि पूर्ण दगडात बांधकाम होतं. खरंच खूप छान होतं. आता त्यामागे भरपूर काही आख्यायिका आहे, पण त्या मला मी जास्त काही माहीत नाही आणि तुम्हाला चुकीची माहिती देणं हेही मला योग्य वाटत नाही. तर चला आता आहे ना आम्ही दर्शन घेतल्यानंतर आहे ना जो गाभारा आहे ना तिथं बसतो आणि तिथं बसल्यानंतर मग आम्ही कुठं जाणार नव्हतो, मग डायरेक्ट घरीच जाणार होतो.
तर आता इथं दर्शन घेऊन निघाल्यानंतर ना मिरवणूक चालू होणार होती आणि तिथं आहे ना देवीचं आणि भगवान शंकराचं लग्न लावलं जातं असं खूप मोठं जे संध्याकाळी आहे तो विवाह सोहळा पार पडतो तो त्याची मिरवणूक निघाली होती. तर आम्हाला थोडा आनंद घ्यायचा होता पण तिथं कुणी स्त्रिया नाचतच नव्हतं त्यामुळे आम्ही काही नाचलो नाही. थोडासा तो कार्यक्रम आहे तो बघितला आणि घरी निघालो. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला घरी आलेलो आहोत तरी आम्हाला बहुतेक 4:30 पावणे 5 झाले होते आणि पावणे 5 झाले होते आणि खरंच कुठून बाहेरून आलं ना खूप दगदगलं म्हणजे काही काम न करता ना थकल्यासारखं होतं. कारण म्हणजे आपल्याला जास्त कसं सवय नसते त्यामुळं. तर आता त्यांना खूप डोकं वगैरे दुखतं आहे पण आता नेक्स्ट जो ब्लॉग आहे तो शेअर करणं झालं तर करते नाहीतर मग व्हिडिओची एंडिंग मी इथंच करेल. तर चला बाय.